नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये लिनियर सिस्टीम वगैरे बघितली होती. तर लिनियर सिस्टीमला काही वेळेला युनिक सोल्युशन असतं, काही वेळेला सोल्युशन एक्झिस्ट होत नाही असं पण असतं. सो ते डिटर्मिनंट, तो जो काही कोएफिशियंट मॅट्रिक्स आहे त्याचा जो डिटर्मिनंट असतो त्याच्यावर ते डिपेंडंट असतं. सो त्या सिस्टीमला आपण कन्सिस्टंट, म्हणजे त्याला सोल्युशन आहे किंवा कन्सिस्टंट असं कधी म्हणणार, तर ते फक्त आपण थोडंसं बघूया की लिनियर सिस्टीम इज सेड टू बी कन्सिस्टंट विथ युनिक सोल्युशन. म्हणजे एकच सोल्युशन असतं इफ डिटर्मिनंट ऑफ ए नॉन झिरो असेल तर. म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे तर मग त्याचा इन्व्हर्स काढता येतो ना, म्हणून मग त्याला ते सिस्टीमला युनिक सोल्युशन मिळते. एक्स वाय झेडच्या एकच व्हॅल्यू येतील. नाही तर असं होत नाही की एकाचा आन्सर एक्स वाय झेडच्या वेगळ्या आल्या, दुसऱ्याचा आन्सर वेगळा आला एकाच सिस्टीमसाठी, तर कुणाचं तरी चुकलेलं असणार आहे. तर युनिक सोल्युशन असते डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तर. देन सेकंड, कन्सिस्टंट लिनियर सिस्टीम अर्थात लिनियर सिस्टीमसाठी जाणे. So linear system is consistent with infinitely many solution. Infinitely many solution. If, मग त्यासाठी काय कंडिशन आहे इन्फायनाइटली मेनी सोल्युशन साठी, तर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 लागतो अँड ऍडजॉइंट ऑफ ए is null matrix किंवा zero matrix. adjoint of A is zero matrix किंवा null matrix म्हणतात त्याला. तर ते लागतं. तर मेनी सोल्युशन्स असतात. अँड थर्ड, इनकन्सिस्टंट, म्हणजे त्याला सोल्युशन नाही असं पण असू शकतं. लिनियर सिस्टीम इज सेड टू बी इनकन्सिस्टंट if डिटर्मिनंट ऑफ A is equal to 0. adjoint कुठलाही काही असू दे, डिटर्मिनंट 0 झाला की इनकन्सिस्टंट सोल्युशन म्हणतात विथ नो सोल्युशन. कुठल्या एखाद्या लिनियर सिस्टीमला सोल्युशन एक्झिस्ट होत नाही असं होऊ शकतं. त्यामुळे डिटर्मिनंट 0 आले असं असेल तर विथ नो सोल्युशन त्या लिनियर सिस्टीमला इनकन्सिस्टंट असं म्हणतात. आता लिनियर सिस्टीम सॉल्व करणं हा ह्या बेसिक डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस मधला हा लास्ट टॉपिक होता. आपली डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस ही सिरीज, ही प्लेलिस्ट सुरू आहे. त्याच्यात आपण बेसिक डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस घेतले. मी असं का म्हणते, कारण हायर मॅथमॅटिक्समध्ये पुन्हा मॅट्रिसेस डिटर्मिनंट हे लागतात, पण ते लिनियर अल्जेब्रा या सब्जेक्टमध्ये किंवा कॅल्क्युलस या सब्जेक्टमध्ये असतात. त्यामुळे ते जे टॉपिक आहेत त्या सब्जेक्टमध्ये ते ह्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला घेता येणार नाहीत, कारण त्यासाठी लिनियर अल्जेब्रा म्हणजे काय ते माहिती असायला हवं, कॅल्क्युलस म्हणजे काय ते माहिती असायला हवं. सो जेव्हा ती सिरीज येईल, ती प्लेलिस्ट येईल, तेव्हा पुन्हा मॅट्रिसेस वगैरे येईलच. पण ही जी सिरीज आहे ती तुम्हाला 11वी वरायसाठी युजफुल आहे. प्लस तुम्ही CET देत असाल किंवा इंजिनिअरिंगला जाण्याची तयारी करत असाल, BSc मॅथ्स करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला ही बेसिक डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस म्हणून यूज करता येऊ शकते. आपला हा टॉपिक इथेच संपलेला आहे. पण आपण डिटर्मिनंट मॅट्रिसेसमध्ये खूप टाईपचे मॅट्रिक्स बघितलेले आहे. म्हणजे मॅट्रिक्सचे खूप टाईप्स आपण बघितलेले आहेत. झिरो मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड ऑल. तर ते सगळे जे आहेत ते आपण यूज केलेत, ते आपल्याला लागलेत, इथे आपल्याला माहिती आहे. आता आपण अजून एक दोन टाईप इथे बघणार आहोत. आता ह्या बेसिक डिटर्मिनंट मॅट्रिसेसशी त्याचा एवढं काही रिलेशन नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला मी ते टाईप्स तुम्हाला सांगितले नाही. पण म्हटलं तसं तुम्ही जर पुढे इंजिनिअरिंगची वगैरे तयारी करत असाल तर लिनियर अल्जेब्रा किंवा अगदी BSc मॅथ्सला गेलात तरी लिनियर अल्जेब्रा हा सब्जेक्ट तुम्हाला येणार आहे. सो त्यासाठी एक 2-3 टाईप मी अजून सांगणार आहे. तो फर्स्ट आपण टाईप घेणार आहोत इथे, नीलपोटेंट मॅट्रिक्स. नीलपोटेंट म्हणजे काय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी नीलपोटेंट. आधी पहिले काय असेल होतं, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल. स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी नीलपोटेंट ऑफ ऑर्डर 2. याला ऑर्डर असते कारण कुठल्या ऑर्डरचं सॅटिस्फाय होतं त्याप्रमाणे. ऑफ ऑर्डर 2 इफ ए स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे काय, a इंटू a केलं तर त्याचा आन्सर काय आला पाहिजे, 0. 0 मीन्स 0 मॅट्रिक्स यायला हवा त्या ऑर्डरचा. स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, सो 2x2, 3x3, 4x4 जो काही मॅट्रिक्स असेल त्याचा स्क्वेअर केल्यानंतर 0 मॅट्रिक्स आला पाहिजे. हे म्हणजे काय असणार आहे, नीलपोटेंट मॅट्रिक्सचं डेफिनेशन आहे. मग हे ऑफ ऑर्डर 2 म्हणतात, म्हणजे अजूनही असू शकतात वेगवेगळ्या ऑर्डरचे. सो ऑफ ऑर्डर p
इन जनरल किंवा के असं म्हणतो. इन जनरल ऑफ ऑर्डर के मीन्स काय असणार आहे, इफ a raised to k is equal to 0 म्हणजे a raised to 3 a raised to 5 a raised to 7 किती वेळा तुम्ही a रिपीट केल्यानंतर ते 0 होतं म्हणजे 0 मॅट्रिक्स होतं ती त्याची ऑर्डर असते. a raised to k is equal to 0 असेल देन दॅट इज नीलपोटेंट मॅट्रिक्स विथ ऑर्डर k असं आपण म्हणतो तिथे. सेकंड idempotent मॅट्रिक्स. पुन्हा ते स्क्वेअर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स A is said to be idempotent if A square is equal to A. आता हे थोडं फारच असं सॅटिस्फाय होणं थोडं कठीण आहे पण A square is equal to A असं सॅटिस्फाय होणारा जर एखादा मॅट्रिक्स असेल तर त्याला म्हणतात idempotent मॅट्रिक्स. त्याच्यानंतर पुढचं आहे इनव्हॉलेटरी मॅट्रिक्स. इनव्हॉलेटरी मॅट्रिक्स. Involuntary matrix. Again, square matrix. Square matrix A is said to be involuntary matrix if A square is equal to I. हे पण तसं सॅटिस्फाय होणं कठीण आहे. सगळ्यात सिंपल एक्झाम्पल म्हटलं याचं तर I हा स्वतः घेतला म्हणजे 2/2 चा असेल तर 1 0 0 1 किंवा 3/3 चा आयडेंटिटी जो काही मॅट्रिक्स असेल तर त्याचा तुम्ही a स्क्वेअर केला मल्टिप्लिकेशन करून तर तुम्हाला पुन्हा ते I मिळेल. सो इनव्हॉलेटरी मॅट्रिक्सचं हे एक एक्झाम्पल आहे. तर ही ह्या सगळ्या टाइप्स आहेत मॅट्रिक्सचे. त्याच्यात असा मॅट्रिक्स मिळणं फार कठीण आहे किंवा असा मॅट्रिक्स शोधणं फार कठीण आहे. पण तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून 2/2 3/3 4/4 शक्यतो 2/2 घ्या सिंपल आणि ट्राय करा की कुठला मॅट्रिक्स एखादा नीलपोटेंट येतो का, कुठला आयडेम्पोटेंट येतो का, असं वेगवेगळे नंबर्स घेऊन 2/2 मॅट्रिक्स तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून ट्राय करू शकता. आणि इनव्हॉलेटरी मॅट्रिक्स येतो का. अजून पुढचा एक कन्सेप्ट आहे नेक्स्ट आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. नेक्स्ट इज हे सगळं म्हटलं तसं लिनियर अल्जेब्रामध्ये लागतं. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता फक्त आपण कन्सेप्ट म्हणून डेफिनेशन म्हणून फक्त ह्या प्लेलिस्टमध्ये घेतो. सो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स मीन्स काय, सिंपल आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी square matrix A is said to be orthogonal if A transpose घ्यायचा सेम असतो A ट्रान्सपोज इनटू A आणि याचा आन्सर येतं I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स येतं. असं जर या दोघांच्या प्रॉडक्टचा आन्सर I आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर त्याला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असं म्हणतात. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स हा पुन्हा लिनियर अल्जेब्रामध्ये किंवा कॅल्क्युलसमध्ये सुद्धा फार इम्पॉर्टंट मॅट्रिक्स आहे कारण त्याच्यावर डिपेंड अजून पुढचे बरेच कन्सेप्ट आहेत. इथे आपण फक्त ऑर्थोगोनलची डेफिनेशन घेतलेली आहे. याचं जर एखादा असा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आपण घेतला तर त्याचा डिटर्मिनंट काढायचा झाला तर फक्त ऑर्थोगोनलसाठी ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट एकतर +1 येतो और -1 येतो. सो या दोनपैकीच काहीतरी तिथे येतं. त्याच्यानंतर कुठलाही ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल तर तो इन्व्हर्टिबल असतो बिकॉज इथे बघा डिटर्मिनंट ऑफ ए आयदर +1 और -1 नॉन झिरो येतो. सो ऑल ऑर्थोगोनल मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल मॅट्रिसेस. ऑर्थोगोनल इम्प्लाइज इन्व्हर्टिबल. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इम्प्लाइज इन्व्हर्टिबल म्हणजे इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. इन्व्हर्स एक्झिस्ट होतो ऑर्थोगोनल मॅट्रिसेसचा बट व्हाईस वर्सा ट्रू असेल असं नाही. म्हणजे असं नाही म्हणू शकत की ऑल इन्व्हर्टिबल मॅट्रिसेस आर ऑर्थोगोनल. ते होईलच असं नाही. पण हे स्टेटमेंट ट्रू होतं की ऑल ऑर्थोगोनल मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल. सो हे काही अजून मॅट्रिक्सचे टाईप होते. सुरुवातीला आपण अगदी झिरो मॅट्रिक्स पासून सिमेट्रिक मॅट्रिक्स पर्यंत असे बरेच टाईप ऑफ मॅट्रिक्स घेतले. त्याच्यावर बरेच ऑपरेशन्स त्याच्यावर एक्झाम्पल्स आपण बरेच सॉल्व्ह केले. कन्सेप्ट आपण बघितलेलं आहे. म्हटलं तसं पुढे तुम्हाला लिनियर अल्जेब्रा कॅल्क्युलसमध्ये जेव्हा मॅट्रिक्स हा कन्सेप्ट येईल तेव्हा हे टाईप्स तुम्हाला तिथे लागणार. आपण इथे आता फक्त डेफिनेशन बघितल्या. सो इथे आपली डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस ही सिरीज ही प्लेलिस्ट संपलेली आहे. दुसरी प्लेलिस्ट लवकरच काही दिवसात सुरुवात करेन.
पुन्हा अशीच एखादी बेसिक कन्सेप्ट असणारी किंवा जी 11वी-12वीला उपयोगी पडेल अशीच एखादी प्लेलिस्ट आपण सुरू करणार आहोत. एकदा या बेसिक प्लेलिस्ट झाल्या की मग आपण BSc आणि इंजिनिअरिंग या प्लेलिस्ट आपण घेणार आहोत. पण सध्या आपण बेसिक कन्सेप्ट सगळे घेतोय. त्यातला हा आपण एक डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस तो झालेला आहे, ती प्लेलिस्ट इथे झालेली आहे. आतापर्यंत म्हणजे 5वी ते 10वी या सिलेबसच्या प्लेलिस्ट आपण घेतलेल्या आहेत या चॅनलमध्ये. आणि त्यानंतर बेसिक कन्सेप्टचा चॅप्टर वाईज किंवा टॉपिक वाईज आपण जो काही त्या टॉपिकमधला जो काही बेसिक आहे सगळं त्या प्लेलिस्टमध्ये घेऊन अशा प्लेलिस्ट तयार केल्या आहेत. त्या तुम्ही बघत असालच. कॅल्क्युलस आहे किंवा ट्रिग्नॉमेट्री आहे, म्हटलं तसं ह्या सगळ्याच सिरीज तुम्हाला पुढे जाताना मॅथ्स शिकायचं आहे त्यासाठी उपयोगी पडतात. ट्रिग्नॉमेट्री म्हटलं तरी खूप इम्पॉर्टंट आहे ती सिरीज, कारण ती सगळीकडेच लागते. त्यामुळे ती सिरीज पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात मी सगळे डिटेलमध्ये ट्रिग्नॉमेट्री घेतलेलं आहे. अजून अशीच एखादी नवीन सिरीज नवीन प्लेलिस्ट घेऊन लवकरच सुरू करेल, लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, कारण जेवढे सबस्क्रायबर वाढतील किंवा थोडे व्ह्यूज वाढतील तर माझाही उत्साह वाढेल काम करण्याचा. सो नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझं शिकवणं कसं वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्या काही सजेशन्स असतील की तुम्ही असं शिकवा किंवा हा टॉपिक घ्या किंवा ही प्लेलिस्ट करा वगैरे, असं काही सजेशन असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. धन्यवाद.